श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते, तुम्हाला महत्त्व देत नाही, कोणाच्याही मागे मागे न करता स्वतःचा गेलेला मान परत मिळवायचा असेल, स्वतःला तुम्ही इतके बदला की नावे ठेवणारे सुद्धा आदराने पातील. त्रास देणाऱ्या लोकांना हँडल कसं करायचं, मनातून उतारलेल्या लोकांना मनातच काय डोक्यातून सुद्धा ठेवायचं नाही. जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल. 5 मिनटं वेळ काढून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. तुमच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असता तरीही लोक तुमचा अपमान करतात. समोरच्या प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलतो, तुमची किंमत कमी करतो, तुम्हाला व्हॅल्यू देत नाही. आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही अशा वेळेस करायचे आहेत जेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला अपमान करत आहे, तुम्हाला नको नको ते अपशब्द बोलत आहे, तुमचे म्हणणे ऐकत नाही, तुमची किंमत कमी करत आहे. तुमचं मान तुम्हाला परत मिळवून नक्कीच देईल हा संदेश. त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, सर्वात प्रथम करायची गोष्ट म्हणजे कोणाच्याही मागे मागे पळायचं नाही. कोणाच्याही मागे मागे न पळता, कोणालाही न हात जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल. या गोष्टींनी कोणालाही विनंती न करता, कोणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत परत मिळेल. तर बघू आता कोणत्या गोष्टी आहेत ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं की तुमच्या आयुष्यातून निघून जायचे आहे, त्या दिवशी त्याला तुमच्या आयुष्यातून मोकळे करा. आनंदाने त्याची पाठराखण करा. ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलेले आहे त्याला जाऊ द्या, त्याला मोकळे करा. समोरच्याला हे जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काडी मात्र फरक पडत नाही आणि तुमचं त्याच्यासाठी काही अडणार नाही. असे तुम्ही करा. मग भले तुमच्या मनामध्ये किती भावनिक वादळ उठले असेल किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटत असेल तरी ते तुम्ही त्याला दाखवू नका. समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलेलं आहे हे तुमच्या चेहऱ्यावर अजिबात दिसता कामा नये. ज्यांना जायचे आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करा, त्यांना त्याच्या मार्गाने जाऊ द्या. होय मित्रांनो, तुम्ही तुमच्या मार्गाने चला. जिथे आपल्याला मान नाही तिथे आपल्याला अपमान होते, तिथे न थांबलेलाच केव्हाही चांगलं. आणि तेच बरोबर सुद्धा हे माहीत आहे की समोरच्याला सहजासहजी मनातून आपल्या आयुष्यातून काढून टाकणं खूप अवघड आहे. पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल, तुमची गरज नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काही अर्थ नाही. त्याला सोडून द्या. कोणत्याच खरा आनंद आहे त्याला सोडून देण्यातच खरा आनंद आहे. नेहमी त्या व्यक्तीसोबत जोडण्याचा जो व्यक्ती नेहमी तुमच्या संकटामध्ये, तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्यासोबत उभा राहतो, पण तुम्ही त्याची किंमत केली नाही, जो मरेपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतःसोबत जोडले जा. स्वतःला वेळ द्या. दुसऱ्याच्या मागे मागे पळू नका. दुसऱ्यांना तुम्ही महत्त्व देऊ नका. मित्रांनो, जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देता आणि तो मात्र तुमच्या काडी एक विचार न करता तुम्हाला त्रास देतो, दुःख देतो आणि तुमच्या आयुष्यातून निघून जातो, एवढा वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या. स्वतःला बदलून द्या. स्वतःचा आनंद कशामध्ये आहे ते शोधा. आपल्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहू नका आणि हे स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंद राहायला शिका. जर तुम्हाला जमलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला या गोष्टीचा कधीच त्रास होणार नाही की कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेलं आहे, तुम्हाला एकतर सोडलं आहे. आणि जर तुम्हाला खूपच एकटे वाटत असेल तर तुम्ही भगवंताची साथ द्या.
भगवंताचे नामस्मरण करा, भगवंताचा दावा करा किंवा भगवंतासमोर बसून तुम्ही भगवंताची प्रार्थना करा. भगवंत आपल्या प्रिय भक्ताला कधीच एकटा सोडत नाही. तो कायम त्याच्या पाठीशी असतो. विश्वास असेल तर देव माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. मित्रांनो, आपल्या मनाला शांत ठेवता आलं पाहिजे. कुठलीही भावना नको, राग नको, द्वेष नको, बदला घेण्याचा कोणताही मत्सर नको. शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका. शांत राहून लढायला शिका. शांत राहून जिंकायला शिका आणि आपल्या गेलेला मान परत मिळवायला शिका. स्वतःला शांत कसे ठेवणार? ज्यावेळेस अशा गोष्टी घडतात त्यावेळेस स्वतःला शांत ठेवून खूप त्रासदायक असतं किंवा कठीण असतं. तर स्वतःबद्दल चांगला विचार करा. कोणी मला काहीही बोललो, कोणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होणार नाही, ही गोष्ट नेहमी पहिले डोक्यातून काढून टाका. स्वतःसाठी तयार राहा. तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहत नाही आणि जरी काही गोष्टीसाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहत असाल तर स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपा. स्वतःचा आत्मसन्मान जपा. कोणीही येईल आणि तुम्हाला नावे ठेवेल, तुम्हाला त्रास देईल असे तुम्ही राहू नका. जागच्या जागी योग्य तो निर्णय घ्यायला शिका. जागच्या जागी नाही म्हणाला शिका. तरी तुम्ही शांत बसून सहन केलं तर लोक तुम्हाला तुडवून देखील पुढे जाण्यास कमी करणार नाहीत. त्यामुळे आपला मान जर आपल्याला स्वतःला ठेवायचं असेल, आपली इज्जत जर स्वतःला लोकांकडून जर आपल्याला करून घ्यायची असेल तर पण स्वतः एवढे सेल्फ रिस्पेक्ट जपलं पाहिजे. तुमचे ध्येय मोठे ठेवा, स्वप्न मोठी ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ते मिळवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता, स्वतःसाठी जगता, तेव्हा तुमच्याकडे इतरासाठी वेळ राहत नाही आणि मग कोणीही तुम्हाला दुःख दिले, तुमच्या भावना दुखवल्या तरीही तुम्हाला काही फरक पडणार नाही, कारण तुम्ही या सगळ्याच्या पलीकडे गेलेले असतात. त्यासाठी आधी स्वतःला वेळ द्या. लोकांना महत्त्व देण्यापेक्षा आणि नंतर त्याच्याकडून त्रास सहन करून घेण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या आणि इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना ठेवू नका. कोणाच्या मागे गेला तर लोक एकतर हाती लागणार नाहीत, पण त्याऐवजी आपल्या स्वप्नाच्या मागे गेला तर स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक मात्र नक्कीच तुमच्या मागे लागतील, हे तुम्ही लक्षात ठेवा. आज ज्यांनी तुम्हाला नावे ठेवली आहे, ज्यांनी तुमचा तिरस्कार केलं आहे, ते तुमच्या मागे मागे करतील. तेच तुम्हाला भाव देतील. तुमचे यश इतके बोलते असू द्या की लोकांना तुमच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तुमची स्वप्न, तुमचे यश तुम्हाला तो मन परत मिळून नक्कीच देईन, जो तुम्ही गमावला आहे. म्हणून लोकांच्या मागे मागे पळणं सोडा. लोकांची लाचारी करणं सोडून द्या. स्वतःच्या स्वप्नाच्या मागे पळा. स्वतःच्या ध्येयाच्या मागे पळा आणि ते पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करा. तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात एंट्री देऊ नका. मग तो कितीही मान असो, पण ज्यावेळेस तुम्हाला दुःखाच्या वेळेस त्यांनी साथ दिली नाही, तुम्हाला त्रास दिला, तो शेवटी मूर्ख तो मूर्खच राहणार. परत त्याला तुमच्या आयुष्यात एंट्री देऊ नका. जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेलेली आहे ना, तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत न जाता त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ द्या. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा स्वतः कमी करून घेत आहात. जागच्या जागी योग्य तो निर्णय घेऊन, योग्य तो डिसिजन घेऊन तुम्ही नाही म्हणायला शिका. तुम्ही स्वतःला इतर बदललेलं आहे, पण समोरचा बदललेला आहे की नाही याची काही खात्री नाही. म्हणून पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात येऊ देऊ नका. तुम्ही फार मेहनतीने तुमच्या यश
मिळालेलं आहे आणि ते सहजासहजी नाही, तर तुमच्या वाईट काळासोबत झगडून मेहनत करून स्वतःच्या कर्तृत्वावर मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा ती चूक करू नका. एखाद्या आयुष्यातून गेलेली व्यक्ती त्या व्यक्तीला परत आपल्या आयुष्यात स्थान देता कामा नये. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती महत्त्वाची असेल तर मग तुमचं मन, तुमची इज्जत तुम्ही वेशीवर टांगून द्या. कारण की ती व्यक्ती परत तुम्हाला तसाच त्रास देणार जसे पहिले देत होतं आणि त्याला कळून चुकणार की अरे माझ्याशिवाय ह्याचं काहीही होत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा तर तिथे तुम्ही चुकीचे आहात. ती व्यक्ती तशी आहे तुम्हाला माहीत नसून सुद्धा परत तुम्ही त्या व्यक्तीकडे जाता आणि स्वतःची इज्जत कमी करता. तर मित्रांनो, या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात अवलंब करा. आनंदाने मजेत राहा. श्री स्वामी समर्थ.